नमस्कार, केसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत. एनआय परवानगी अट रद्दच्या निर्णयासंदर्भातील एक बातमी. राज्य सरकारने शेतजमिनींच्या निवासी, व्यावसायिक अथवा औद्योगिक वापरासाठी लागणारी बिनशेती अथवा अकृषिक परवानगीची अट नुकतीच रद्द केली आहे. आता नगररचना विभाग आणि स्थानिक प्राधिकरण यांच्याकडे मंजुरीचे अधिकार दिले आहेत. नवीन शासन निर्णयानुसार बांधकाम नकाशा परवानगी हीच आता एनआय परवानगी असणार आहे. परंतु रिजनल प्लॅनमधील जमिनीसाठी कोणाची परवानगी घ्यावी लागेल याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे. याबाबतचा एक रिपोर्ट. एखाद्या भूखंडावर जर बांधकाम परवानगी काढायची असेल तर प्रथमतः तो भूखंड कोणत्या झोनमध्ये आहे हे बघितले पाहिजे. समजा तो ग्रामीण भागात असेल किंवा गावात असेल तर तो भूखंड हा गावठाण हद्दीत आहे असे समजले जाते. जर तो नगरपालिका किंवा महापालिका हद्दीत असेल तर त्या भूखंडाचा समावेश हा डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये असतो. जर एखादा भूखंड हा नगरपालिका किंवा महापालिका क्षेत्राच्या बाहेर म्हणजेच ग्रामीण भागात असेल परंतु तो ग्रामपंचायतच्या गावठाण हद्दीत येत नसेल तर त्या भूखंडाचा समावेश हा रिजनल प्लॅन म्हणजेच RP प्लॅनमध्ये असतो. आता ह्या तिघांची वेगवेगळ्या पद्धतीनं परवानगी घेण्याची पद्धत कशी आहे ती पाहूया. गावठाणमधील मंजुरीचे अधिकार हे ग्रामपंचायतमधील ग्रामसेवकास आहेत, परंतु सध्या ग्रामपंचायतमध्ये ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सोय नाही आहे. डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये असलेल्या भूखंडासाठी महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत यांची परवानगी काढताना त्या विभागाचा प्रमुख हा परवानगी देत असतात. त्यामध्ये टेक्निकल स्टाफ म्हणून इंजिनियरची नेमणूक केलेली असते. परंतु हे भाग सोडून जे इतर राहिलेले क्षेत्र आहेत म्हणजेच रिजनल प्लॅन किंवा RP प्लॅनमध्ये येत असतात. जिल्हा प्रमुख म्हणून या क्षेत्राचे प्रमुख हे जिल्हाधिकारी असतात. ते जिल्ह्याच्या नगररचना विभागाकडून टेक्निकल तपासणी करून घेऊन परवानगी देतात. सदरची परवानगी देताना विभागवारी म्हणजेच 10 पैशाची आणेवारी असलेली गावे असतील तर परवानगी देण्याचा अधिकार हा प्रांतांना दिलेला आहे. 5 पैसे आणेवारी असलेले गाव असेल तर त्याचा अधिकार किंवा त्याची परवानगी काढण्याचा अधिकार हा तहसीलदार यांना जिल्हाधिकारी यांनी दिलेला आहे. रहिवासी भागात असलेल्या जमिनीची बांधकाम परवानगी घ्यायची असेल तर त्याला रहिवासी रेखांकन म्हणून परवानगी देता येते. रहिवासी रेखांकनामधील परवानगी ही नगररचना विभागाने दिल्यानंतर म्हणजेच शिफारस केल्यानंतर सदर क्षेत्रास बिनशेती आदेश दिला जातो. त्यामध्ये वर्ग 1, वर्ग 2 या सर्व बाबी तपासल्या जातात. पाटबंधारे खाते, भूसंपादन खाते, पुनर्वसन खाते, MSCB, PWD अशा विविध शाखांमधून NOC घेऊन बिनशेतीचा आदेश हा पारित केला जातो. परंतु शासनाने सदर बिनशेती परवानगी जलद गतीने पूर्ण व्हावी यासाठी वेळोवेळी विविध GR यापूर्वी काढलेले होते. परंतु सदरच्या कार्यालयांकडून वेळेत कामे होत नाहीत म्हणून बिनशेती आदेश म्हणजे खूप वेळ वाया घालवणे असे आजपर्यंत सामान्यांना वाटत आलेले आहे. आज रोजी शासनाने बिनशेती आदेशाची आवश्यकता नाही असा निर्णय, सुधारित निर्णय हा घेतलेला आहे. त्यामध्ये कोणत्या प्रकारच्या नवीन सुधारणा झालेल्या आहेत याबद्दल मात्र अजूनही नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे. कारण सदर अर्ज नगरपालिका, महापालिका या हद्दीमध्ये जर असेल तो अर्ज दाखल केलाच पाहिजे. इतर ठिकाणी प्रांत, तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्यामार्फत नगररचना विभागांना परवानगी अथवा शिफारशी केलीच पाहिजे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याला मान्यता देऊन तो लेआउट हा मंजूर केला पाहिजे. जमिनीची मोजणी व्हावी लागेल, कजाप नोंद केला गेला पाहिजे, 7/12 हा स्वतंत्र फुटला गेलेला पाहिजे. म्हणजेच काही भाग हा आज रोजीही महसूल विभागाकडेच येत आहे असे दिसते.